Good afternoon, students. In our last lecture, we have already started 1.5, Mrs. Addis by Sheila Smith. We have seen in that story Peter Crouch, who had committed a crime of shooting a person and came for a shelter, for a help to Mrs. Addis' cottage. And she had helped him. We have also seen that she had also given 7 shillings to travel to Kane by train, and then he had to go to London. That plan also she had given to Peter Crouch. आणि आपण पाहिलेलं आहे की पीटर क्राउचला खूप सिम्पथी फील होती आहे अँड ही ऑल्सो एक्सप्रेस हिज फिलिंग्ज दॅट टॉमसारखी आई मीन्स मिसिस ॲडिस यांच्यासारखी आई मला असती तर मी आज अशा कंडिशनमध्ये नसतो. आता हे सगळं कॉन्व्हर्सेशन चाललेलं पाहिलं होतं आपण. वन मोर थिंग मिसिस ॲडिस शी हॅज सजेस्टेड दॅट बिफोर कमिंग द टॉम यू हॅव टू लिव्ह द प्लेस बिकॉज ऑलवेज टॉम कम विथ हिज फ्रेंड्स. And if the friend will come, the secret of hiding there will be reopened. So those are the chances. That's why Mrs. Addis suggested that take these 7 shillings and go away from here. But after that what happened? Again the sound of that footsteps came. Mrs. Addis thought that Tom will be there. कारण टॉमची येण्याची कामावरून वेळ झाली होती अँड शी वॉज प्रिपेरिंग फूड फॉर हिम. दॅट ऑल्सो वी हॅव सीन. मग आता टॉम दारावर आला असेल असं वाटलं. बट पीटर क्राउच ही वॉज सो क्लेवर. ही अंडरस्टूड दॅट देर आर दी मेनी साऊंड्स ऑफ व्हॉइसेस अँड फूड स्टेप्स. सो देअर इज द चान्स ऑफ बिंग मेनी पीपल देअर. Okay, so what happened next? Again Mrs. Addis suggested to go inside that shed which was behind their house, their cottage, and तिथं जायला सांगतात. and she turned to open the door. आता नेमकं डोअरला कोण आलेलं असणार आहे आणि काय होतं आहे दॅट टुडे वी आर गोइंग टू लर्न. सो कम टू पेज नंबर 48. The footsteps drew nearer. They came slowly and heavily this time. For a moment he thought they would pass also. But their momentary drilling was only the crossing of the strip of grass outside the door. The next minute there was a knock. It was not Tom then. There was a knocking sound is there. Trembling with anxiety and curiosity, Peter Crouch put his eye to one of the numerous cracks in the door and looked through into the kitchen. आणि मग पीटर क्राउच खूप घाबरला आणि कसा बसा ते जे क्रॅक्स होते शेडमधले त्यामधून तो पाहू लागला की कोण दिसते. ही सॉ मिसिस ॲडिस गो टू द कॉटेज डोअर. आणि त्यानं पाहिलं की मिसिस ॲडिस शी इज गोईंग टुवर्ड्स द डोअर अँड बिफोर शी कुड ओपन इट. आणि त्या डोअरला हात लावतायत इतक्याच बिफोर ओपनिंग द डोअर अ मॅन केम इन क्विकली अँड शट इट बिहाइंड हिम. एक माणूस पटकन आत आला अँड ही क्लोज द डोअर. क्राउच रेकग्नाइज विडलर. आणि क्राउचच्या लक्षात आलं की तो कोण आहे विडलर. आता हा विडलर कॅरेक्टर कोण आहे काय आपल्याला वी विल गेट द इन्फॉर्मेशन इन द नेक्स्ट लाईन. वन ऑफ द कीपर्स ऑफ स्कॉन्टनी कॅसल. झालं म्हणजे कीपर्स इथोपर्यंत येऊन पोचलेले आहेत. जे त्याच्या मागोवा घेत होते ज्याला शोधत होते ते इथं येऊन पोचलेले आहेत. आता डेफिनेटली पीटर क्राउचला टेन्शन आलेलं असणार आहे की आता तो सापडला. कारण पळून जाण्यासाठी कुठलाच मार्ग नव्हता. फक्त एकच वे होता बाहेर पडण्याचं ते म्हणजे डोअर. आणि तिथं तर विडलर उभा होता. आणि मे बी देर इज अ चान्सेस दॅट ही मे बी विथ लॉट्स ऑफ पोलिसमॅन देअर विथ हिम असंही चान्सेस होतं. त्यामुळे सगळे चान्सेस त्याचे संपलेले होते. अँड ही फेल्ट हिज हँड्स अँड फीट ग्रो लिडन कोल्ड. त्याचे हातपाय सगळे गार पडले. दे न्यू वेअर ही वॉज देन. त्याला लक्षात आलं की त्या कीपर्सच्या लक्षात आलेलं आहे की तो कुठे लपलेला असणार. दे हॅड फॉलोड हिम अँड मे बी दे हॅव फॉलोड मी. दे हॅड गेस दॅट ही हॅड टेकन रेफ्युजी विथ मिसिस ॲडिस. आणि त्यांनी गेस केलेलं असणार आहे दॅट ही हॅड टेकन रेफ्युजी. रेफ्युजी मीन्स टेकिंग हेल्प शेल्टर इन मिसिस ॲडिस कॉटेज. इट वॉज ऑल अप. सगळा गेम फिनिश झालेला होता. ही वॉज नॉट रिअली हिडन. देअर वॉज नो प्लेस फॉर हिम टू हाईड. आणि आता त्याला इथं लपायला नको होतं पण आता काही उपयोग नव्हता ते बोलून. डायरेक्टली दे ओपन द इनर डोअर दे वुड सी हिम. आता डायरेक्ट ते आत आले आणि डोअर ओपन केलं दे विल इझिली कॅच पीटर क्राउच देअर.
वाय कुडंट ही थिंक ऑफ दीज थिंग्स बेटर. आता तो आपल्याला बघा अशा कंडिशनमध्ये जर आपण असू तर आपण किती उलट विचार करत असतो. ओके, सेम झालेलं आहे. सेम हॅपन्स विथ पीटर क्राउच. ही इज अगेन थिंकिंग का म्हणून मी इथे आलो, याच्यापेक्षा बेटर ऑप्शन मला का सुचला नाही. वाय वॉजंट ही क्लेवरर ॲट लुकिंग आफ्टर हिमसेल्फ लाईक अदर मेन. मी काय इतर ऑप्शन ठेवले नाहीत. हिज लेग्स सडनली रिफ्यूज टू सपोर्ट हिम अँड ही सॅट डाऊन ऑन द पाईल ऑफ सॅक्स. आणि तिथं जे पाईल ऑफ सॅक्स होते, पोत्यांची जी थप्पी होती, त्याच्यावर तो जाऊन बसला. The man in the kitchen seemed to have some difficulty in saying what he wanted to Mrs. Addis. आता विडलर अँड मिसिस ॲडिस यांच्याकडे जातोय आपण. तो जो विडलर होता, ही वॉज हॅविंग सम प्रॉब्लेम्स इन स्पीकिंग. म्हणजे काय असणार आहे, मे बी ही इज इन अ टेन्शन. ही स्टूड बिफोर हर सायलेंटली ट्विस्टिंग हिज कॅप. त्यांनी आपली कॅप काढलेली आहे आणि ही इज ट्विस्टिंग दॅट कॅप. याचा अर्थ काय, ही इज अनेबल टू एक्सप्रेस what he wanted to tell Mrs. Addis. There is a problem. He is in a confused state how to start the topic. Well, what is it? She asked. I want to speak to you, ma'am. तिनं विचारलं की काय आहे. He told clearly that I want to speak you something. पीटर क्राउच लिसन. आता पीटर क्राउच पुन्हा त्या पाईल्स ऑफ सॅकवरून उठला आणि पुन्हा त्या क्रॅक्समधून पाहू लागला. सगळे कान त्याचे लागले होते की तू काय म्हणतोय आता. स्टेनिंग हिज इयर्स फॉर हिज थर्डिंग हार्ट नियरली ड्रॉन द व्हॉइसेस इन द नेक्स्ट रूम. ओ नो, he was sure she would not give him away, if only for Tom's sake. She was a good sort, Mrs. Addis. आता पुन्हा त्याच्या मनात एक होप्स आलेली आहे की काही झालं तरी तो विचारेल मिसिस ॲडिसना की आज तुम्ही टॉम पीटर क्राउचला पाहिलंय का. आणि ती खूप चांगली, शी इज अ गुड सॉर्ट ऑफ वुमन. आणि ती फॉर टॉम सेक शी विल डिनाय, शी विल टेल दॅट नो आय हॅव नॉट सीन. आणि असं म्हटल्यावर तो पीटर क्राउच कदाचित जाईल आणि मी वाचेन. अशा सगळ्या फिलिंग्स त्याच्या झालेल्या आहेत बघा. वेल, शी सेड शार्पली ॲज द मॅन रिमेन टंग टाईड. मग ती म्हणाली, वेल ओके, स्पीक, व्हॉट हॅपन. इन दिस वे शी इज स्टार्टिंग, बट द पर्सन दॅट, काय नाव सांगितलेलं आहे त्याचं, व्हॉट इज द नेम ऑफ दॅट पर्सन, विडलर. तो कसा आहे, ही वॉज अ टंग टाईड. टंग टाईड मीन्स अनेबल टू स्पीक. आय हॅव ब्रॉट यू बॅड न्यूज मॅम. आणि मग त्यानं कसं तरी सांगितलं की हिअर इज अ बॅड न्यूज फॉर यू. हर एक्सप्रेशन चेंजेड. सडनली तिचे एक्सप्रेशन चेंज झाले. व्हॉट, इट इजंट टॉम, इज इट. तू कोणाबद्दल बोलतोयस, बॅड म्हटल्यावर माझा तो कोण आहे. आर यू टॉकिंग अबाउट टॉम. ही इज आउटसाइड, सेड द कीपर. कीपरनी सांगितलं की तो बाहेर आहे. व्हॉट यू मीन, सेड मिसेस ॲडिस अँड शी मूव्ड द डोअर. आणि बाहेर आहे, मग का ती येईना, आपल्या घरात यायची त्याला कसली भीती. आणि म्हणून ती डोअरकडे निघाली की डोअर ओपन करायचं आणि टॉमला हाक मारायची. डोंट मॅम, नॉट टिल आय हॅव टोल्ड यू. नको नको, आत्ताच दार उघडू नका. त्यानं ते बंद केलं होतं ना दार. वेट, आय वॉन्ट टू स्पीक समथिंग. टोल्ड मी व्हॉट. ओह, बी क्विक मॅन, फॉर मर्सीज सेक. अँड शी ट्रायड टू पुश पास्ट हिम टू द डोअर. आणि मग ती रिक्वेस्ट करायला लागली, फॉर मर्सी सेक, फॉर गॉड सेक नाव, डोंट वेट, प्लीज स्पीक, व्हॉट हॅपन. देर हॅज बीन अ रो, ही सेड, डाऊन बाय अ cinderwood. There was a chap there snaring rabbits and Tom was walking with the Boomans and me and old Crouch, who heard a noise and there. It was too dark to see who it was and directly he saw us, he made off, but we would scared him and he let fly with his gun. आता त्यानं आहे तसा इन्सिडेंट जसा घडला तो सांगितला. हाव इट इज जस्ट सी. देर हॅज बीन अ रो, ही सेड, डाऊन बाय अ सिंडरवूड. सिंडरवूडच्या साईडनं. देर वॉज अ चॅप देअर. आणि तिथं आम्ही एक चॅप मीन्स अ मॅन, एक पर्सन पाहिला, स्नॅरिंग रॅबिट्स, जो रॅबिट्सना मारण्यासाठी आला होता. अँड टॉम वॉज वॉकिंग विथ द बुरमन्स. आणि त्यावेळी आम्ही निघालो होतो. कोण कोण होतो आता, हा तरी गेम कीपर आहे, तुम्हाला माहिती आहे की कीपरच आहे तिथला. ओके, बुरमन्स, मी अँड ओल्ड क्राउच आणि टॉम, एवढे आम्ही निघालो होतो. हू हर्ड अ नॉईज अँड देअर. आणि अचानक आम्हाला एक कसला तरी नॉईज ऐकायला आला. सो वी रॅन टुवर्ड्स इट. इट वॉज टू डार्क टू सी. इतका अंधार होता की वी कॅनॉट सी द पर्सन इवन.
but we just started to run towards that man who he was, and directly he saw us. He made off. आणि त्यानं आम्हाला पाहिलं आणि त्यानं काय केलं, एकदम अशी ॲक्शन घेतली. मेड ऑफ मीन्स शॉट केलं. बट वी वुड स्कॅड हिम अँड ही लेट फ्लाय विथ हिज गन. आम्ही त्याला भीती घालण्याचा प्रयत्न केला आणि पण तो आपली बंदूक घेऊन पळून गेला. टॉम, सेड मिसिस ॲडिस. The keeper had forgotten his guard, and before he could prevent her, she had flung open the door. तिला आता अंदाज आला होता आणि तिनं पटकन डोअर उघडलं आणि बाहेर आली. द मेन आउटसाइड हॅड इव्हिडेंटली बीन वेटिंग फॉर द सिग्नल. बाहेर जे मेन होते दे वर वेटिंग फॉर द सिग्नल. सिग्नल म्हणजे विडलरनं सांगितलं की ते आत येणार होते. अँड दे केम इन कॅरिंग समथिंग. आणि दाराचा आवाज आल्या आल्या ते पटकन काहीतरी कॅरी करत आत आले. विच दे पुट डाऊन इन द मिडल ऑफ द किचन फ्लोअर. किचनमध्ये तिचं जे छोटं किचन होतं तिथं मध्ये आणून त्यांनी ते ठेवलं. आणि मग हे पाहिल्यानंतर मिसिस ॲडिसना कंप्लीट आयडिया आली आणि शांतपणे त्यांनी विचारलं, इज ही डेड? आस्क मिसिस ॲडिस विदाउट टीयर्स. द मेन नॉडेड. दे कुड नॉट फाइंड अ ड्राय व्हॉइस लाईक अ हर्स. तिच्यासारखा स्टॅमिना त्यांच्यात नव्हता आणि म्हणून त्यांनी जस्ट अशी मान हलवली. In the shade, Peter Crouch had ceased to sweat and tremble. आता यावर काय कंडिशन झाली असेल पीटर क्राउचची बघा. He started to tremble and sweat. Strength had come with despair, for he knew he must despair now. Besides, he no longer wanted to escape from this thing that he had done. आता मात्र अशी गोष्ट त्याच्या हातून घडली होती की आयुष्यात त्यामधून कधीच तो एस्केप होऊ शकणार नाही. असं वाटलं की या प्लेसमधून आपण निघून जाऊन पुन्हा न्यूली स्टार्ट करता येईल लाईफ. बट नाव ही हॅड कमिटेड अ क्राईम ऑफ मर्डरिंग टॉम ओनली अँड देर इज नो एक्सक्यूज फॉर इट. ओ टॉम, अँड आय वॉज थिंकिंग इट वॉज वन ऑफ द कीपर्स. ओ टॉम, मी जो म्हणत होतो की मी एखाद्या वन ऑफ द कीपर्सला मारलेला आहे तो दुसरा कोणी नसून तो टॉमच होता. अँड इट वॉज यू दॅट गॉट इट फ्रॉम मी. आय डोंट वॉन्ट टू लिव्ह. आणि तो बडबडायला लागला, तो तूच होता ज्याला मी गोळी मारली. नाव आय डोंट वॉन्ट टू लिव्ह मोर. अँड यट लाईफ वॉज स्वीट, फॉर देअर वॉज अ वुमन at discussed, a woman as faithful to him as a Tom, who would go with him to the world's end even now. But he must not think of her. He had no right. He must pay with his life for what he had done. Again he started to think about now what to do. मी अशा एका स्त्रीची मदत घेतली आणि तिच्याच मुलाला मारलेला आहे. एवढी मोठी गोष्ट माझ्याकडून घडलेली आहे. Mrs. Addis was sitting in the old basket armchair by the fire. आणि त्या किचनमध्ये ती ओल्ड लेडी मिसेस ॲडिस त्या केनची जी आर्मचेअर होती तिथं बसून टाकते. वन ऑफ द मेन हॅड हेल्प हर इन टू इट. आणि ती इतकी ट्रेमलिंग होत असते तिची पण की त्यातल्या एकाने त्यांना मदत ही केली. वी शॅल गो राऊंड टू आयर्न लॅच कॉटेज अँड आस्क मिसेस गेन टू कम डाऊन टू यू. त्यातल्या एकाने म्हणलं की आम्ही आता काय करतो, आयर्न लॅच कॉटेजकडे जातो अँड देअर मिसेस गेन इज देअर. आय विल इन्फॉर्म हर दॅट गो टू मिसेस ॲडिस. शी हॅड अ बॅड न्यूज दॅट टॉम हॅज मर्डर्ड. This is a terrible thing to have come to you, and as for the man who did it, we have a middling good guess who he is, and he shall hang. आणि त्यांनी पुढं सांगितलं, इट्स अ व्हेरी हॉरिबल अँड सॅड न्यूज फॉर यू. वी कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग्ज, बट वी हॅव अ क्ल्यू हू दॅट पर्सन विल बी. We have the clue. We didn't see his face, but we have got his gun. Actually आम्ही त्याचा अंधारात चेहरा पाहिला नाही, but we got that gun. त्या ग्रासमध्ये त्यानं फेकून दिलेली असते पळताना ती गन सापडलेली आहे. He threw it into a bush when he bolted, and I swear that gun belongs to Peter Crouch, who's been up to no good since the day he was sacked for stealing corn. आणि जेव्हा त्यानं ते कॉर्न चोरले होते त्यावेळपासून त्याचं वागणं योग्य नव्हतं आणि आज तर त्याच्याही पलीकडं भयानक असं त्याचं वागणं झालेलं आहे. सो इन दिस वे
the gamekeepers told the secret that Mrs. Addis, that the murderer is Peter Crouch आणि आम्ही त्याला शोधतोय. But he couldn't have known it was Tom when he did it. He and Tom always being better friends than he deserved. पण त्याला माहिती नाही आहे, हेही इतकंच खरं आहे. त्याने ते मिसिस ॲडिसला सांगतात ते गेमकीपर्स की Peter Crouch also don't know that the man who he had shot, that is the Tom. नेक्स्ट टॉम ऑलवेज बिंग अ बेटर फ्रेंड्स आणि ते ही सांगतात की आम्हा सर्वांना माहिती आहे टॉम अँड पीटर क्राउच बोथ आर दी गुड फ्रेंड्स ऑलवेज. Peter Crouch was standing up right now, looking through the crack of the door. He saw Mrs. Addis struggle to her feet and stand by the table, looking down on the dead man's face. आणि पीटर क्राउचची आता नजर फक्त मिसेस ॲडिस यांच्याकडे होती. ही वॉज ऑब्झर्विंग मिसेस ॲडिस रिॲक्शन आणि खूप मोठं संकट त्यांच्यावर आलं होतं. सो ही सॉ हर पुट हर हँड इन टू हर ॲप्रन पॉकेट वेअर शी हॅड थर्स्ट द की ऑफ द शेड. आणि त्यानंतर त्या उठल्या अशा आणि त्यांचं जे ॲप्रन होतं त्यामध्ये खिशात त्यांनी हात घातला आणि त्या खिशामध्ये काय होती, की होती. कशाची की होती, त्याला ज्या शेडमध्ये लपवलं होतं त्याची की होती ती. आता ऑब्वियसली हे क्लिअर होतं पीटर क्राउचच्या पुढं की त्यांनी ती की काढून आता त्या कुणाच्या हातात देतील, विडलरच्या. ओके. The Bormans have gone after Crouch, said Whittler, nervously breathing the silence. आता एकदमच शांत उभ्या आहेत हे म्हटल्यावर काहीतरी बोललं पाहिजे म्हणून फॉर ब्रेकिंग दॅट सायलेन्स विडलर टोल्ड दॅट बुर्मन्स दे आर बिहाइंड दिस पीटर क्राउच. They would thought he would broken through the wood iron latch way. आणि त्यांचा अंदाज आहे की आयर्न लॅच वेच्या दिशेने तो गेलेला आहे. देर इज अ नो चान्स ऑफ हिज हॅविंग बीन बाय देअर. यू हॅवंट सीन हिम टू नाईट मॅम. इकडे वगैरे तुम्ही पाहिलं का त्याला इन दिस वे ही आस्ट. देर वॉज अ पॉज. आता पीटर क्राउचला इतकं माहीत होतं की ती किल्लीसुद्धा तिच्याकडे आहे, तिनं ती काढलेली आहे. आता काय असेल रिस्पॉन्स. नो सेड मिसेस ॲडिस, I haven't seen him, not since Tuesday. She took her hand out of her apron's pocket. पुन्हा तिनं ती किल्ली ठेवून हात बाहेर काढलेला आहे. And she denied. Well, we shall be getting around and fetch Mrs. Gain. Reckon you would be glad to have her. आणि मग ते सांगतात ओके आम्ही त्याला शोधूनच काढू, तोपर्यंत मिसेस गेन यांना जाऊन रेकन तू सांगून ये आणि त्यांना इथे मिसेस ॲडिस यांच्या सोबतीला आणून सोड. Mrs. Addis nodded. She also said, okay. Will you carry him in there first? And she pointed to the bedroom door. आणि ती त्यांना रिक्वेस्ट करते जाण्या अगोदर. Will you carry him? तुम्ही हे माझ्या टॉमची डेड बॉडी त्या बेडरूमकडे न्याल का? The man picked up the stretcher and carried it into the next room. Then silently each wrung the mother by the hand and went away. हे सगळं झालेली आहे प्रोसेस. शी वेटेड अंटिल दे हॅड शट द डोअर. आणि हे करून ते लोक निघून जातात आणि दार शट करून घेतात. दॅन शी कम टुवर्ड्स द शेड. तर ते झाल्यानंतर मिसेस ॲडिस टर्न करतात पीटर क्राउचच्या दिशेने. क्राउच वन्स मोर फेल अ शिवरिंग. आता मात्र पीटर क्राउचला काहीच कळायचं बंद झालं. ही कुडंट बिअर इट. तो सहनच करू शकत नव्हता एवढा मोठा क्राईम दॅट ही हॅड कमिटेड. नो ही वूड रादर बी हँग्ड दॅन फेस मिसेस ॲडिस. ही वॉज थिंकिंग लाईक दॅट मला एक वेळ हंग केलं तरी चालेल, फाशी दिली तर चालेल, बट फेसिंग मिसेस ॲडिस इज अ मोर टफ अँड हार्ड टास्क फॉर मी. ही हर्ड द की टर्न इन द लॉक. आणि तोपर्यंत लॉकचं की घालून लॉक ओपन झालं. अँड ही नियरली स्क्रीम्ड. आणि तो खूप मोठ्याने ओरडला की आता मिसेस ॲडिस कशा रिॲक्ट होत आहेत हे त्याला फेस करणंच अवघड वाटत होतं. बट शी डिड नॉट कम इन. पण त्या आत आल्या नाही. शी मॅली अनलॉक्ड द डोअर, देन क्रॉस द किचन विथ अ हेवी ड्रगिंग फूटस्टेप्स अँड शट हरसेल्फ इन द रूम वेअर टॉम वॉज. कसे बसे पाय ओढत ओढत सायलेंटली शी वेंट टुवर्ड्स द बेडरूम वेअर द डेड बॉडी ऑफ दॅट टॉम वॉज केप्ट. अँड शी वेंट इनसाइड अँड क्लोज द डोअर ऑफ दॅट बेडरूम. पीटर क्राउच न्यू व्हॉट ही मस्ट डू. आता ते कीपर्स पण निघून गेले होते.
मिसेस ॲडिस पण गेल्या होत्या. आता सगळं डोअर ओपन होतं. पीटर क्राउच अंडरस्टूड द थिंग. The only thing she wanted him to do, the only thing he would possibly do, he opened the door and silently went out. त्यानं शांतपणे he opened the door and went out. आणि त्यांचा जसा प्लॅन ठरला होता त्या दिशेने तो निघून गेला. Got it? Here we have completed the story of Mrs. Addis. Thank you.